शासकीय मेडिकल कॉलेज स्थापन होऊन जवळजवळ 4 वर्ष झालेली आहेत आणि या 4 वर्षामध्ये खरं तर गेल्या 2-3 वर्ष सत्ताधाऱ्यांनी अक्षमस्व दुर्लक्ष केलं आहे आणि त्यामुळे हॉस्पिटलची आता वातोवात होण्याचा होत चाललेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचं पुरण हे शासकीय मेडिकल कॉलेज झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शासकीय मेडिकल कॉलेज जेव्हा मंजूर झालं त्यावेळी तिथे सिव्हिल हॉस्पिटल होतं आणि त्यावेळी कोरोनाच्या वेळी ह्या हॉस्पिटलमध्ये 30 इमर्जन्सी बेड ICU युनिट होत्या, परंतु आज दुर्दैवाने एकही ICU युनिट नाही आहे. प्लॅस्टरचं CI जे मशीन लागतं प्लॅस्टरिंग करण्यासाठी फ्रॅक्चरसाठी ते मशीन उपलब्ध नाही आहे. आज या हॉस्पिटलमध्ये 50 पेक्षा जास्त OPD होत नाही आहेत आणि दुर्दैवाने 400 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा पगार हे काही मंत्री सत्ताधाऱ्यांची कंपनी असलेल्यांचा पगार लाटला जातो आणि त्यामुळे यामध्ये मोठ्या आता मी बघितलं की 110 कर्मचारी या ठिकाणी आहेत. 250 लोकांचे पगार काढले जातात आणि त्यातले काही लोक हे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि ह्यांचे काम न करता पगार देतात आणि जे काम करतायत त्यांना फक्त 12,000 रुपये पगार मिळत आहे आणि त्यामुळे हे सक्षमपणे चाललं पाहिजे एवढीच आमची राय. गेल्या वेळी आम्ही आलो होतो त्यावेळी त्यांना नर्स पाहिजे होते. आम्ही आयुक्तांची चर्चा केली आणि त्यांना नर्स आपण उपलब्ध करून दिल्या.